राज्य सरकारच्या बहुचर्चित कर्जमाफी योजनेला आता निवडणूक आयोगाकडून हिरवा कंदील मिळाल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेवर गेल्या काही दिवसांपासून राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर मोठी चर्चा सुरू होती. विधान परिषद निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे ही योजना अडकणार का असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र आता राज्य सरकारला निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच जून 30 पूर्वी कर्जमाफी जाहीर होईल असा दावा केला होता. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे तब्बल 2 लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज माफ होण्याची शक्यता आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा विचार सरकार करत आहे. सरकारी माहितीनुसार राज्यातील लाखो शेतकरी या योजनेच्या प्रतीक्षेत आहेत. बँकांकडून डेटा संकलन आणि पात्रता निकष अंतिम टप्प्यात असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान विरोधकांनी मात्र सरकारवर टीका करत ही घोषणा निवडणुकीपूर्वीचा राजकीय स्टंट असल्याचा आरोप केला आहे. एकीकडे सरकार शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे विरोधक घोषणा नाही, प्रत्यक्ष अंमलबजावणी दाखवा अशी मागणी करत आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळणार का? कर्जमाफी खरंच पूर्ण होणार की पुन्हा फक्त राजकारण? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.